नाशिक विधान परिषदेकडे साऱ्यांचं लक्ष होतं आणि अखेर नाशिक विधान परिषदेच्या रिंगणातून गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे महाजन आणि उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी अनेक बैठका पार पडल्या। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी अनेक बैठका घेतल्या। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे। महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत, 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही आमचे नगरसेवक आहेत। त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल, हे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे। महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत, 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही आमचे नगरसेवक आहेत। त्यामुळे निश्चित फक्त या तिघांचा शब्द सुहास अण्णा कांदे एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्या असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकी यामध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेतलेली आहे। वरिष्ठांच्या संपूर्ण या प्रयत्नांना यश आलेलं आहे, मात्र तरी सुद्धा दराडे यांचा विजय होईलच की नाही अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। जगदीश, अखेर नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघंही जे आहे ते गोकुळ गीतेंची समजूत काढत होते। निवडणुकीतून माघार घेऊन हे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं जे एकूणच समजावण्याचा प्रयत्न होता तो या दोघांकडनंही केला जात होता। पण गोकुळ गीते आपल्या निवडणूक हे लढण्यावरती ठाम होते। काल मुंबईमध्ये एक बैठक झाली आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन प्रचार यंत्रणा हे पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण त्यांनी थेट नरेंद्र दराडे यांना हे पाठिंबा देण्याची जी घोषणा आहे ती केली नाही, पण अप्रत्यक्षपणे प्रचार यंत्रणा थांबून माझं महायुतीला पाठिंबा असेल अशा पद्धतीची भूमिका गोकुळ गीते यांनी घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात गोकुळ गीते मागच्या काही दिवसांपासून मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे असं म्हणत होते आणि त्यामुळे त्यांना काही आश्वासन मिळालेलं आहे का अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा जे गोकुळ गीते यांना विचारले, पण मला कुठल्याही पद्धतीचं आश्वासन मिळालं नाही। माझे जे बंधू आहेत गणेश गीते ते भाजपमध्ये सक्रिय आहेत, गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत। जर मी या निवडणुकीतून माघार घेतलं नसतं तर गिरीश महाजन यांच्यावरती संशयाचं बोट खरं तर गेला असता अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ते गोकुळ गीते यांनी दिली आणि त्यामुळेच मी या निवडणुकीतून माघार घेत आहे। गिरीश महाजन असतील आणि त्याच पद्धतीने उदय सामंत असतील आणि स्वतः मुख्यमंत्री असतील आणि त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री असतील, या दोघांनीही मला संपर्क साधला होता आणि या लोकांचं मान मी ठेवून या निवडणुकीतून माघार घेऊन माझे प्रचार यंत्रणा जे आहे ते पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय गोकुळ गीते यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच नाशिक विधान परिषदेचे नाशिक विधान परिषदेचा तिढा अखेर सुटलेला आहे। किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।